सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च 2026 गुरुवार दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी म्हणजे गुढीपाडवा. ही तिथी 19 मार्चला सकाळी 6:53 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 20 मार्चला सकाळी 4:52 ही तिथी संपणार असल्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याचा सण 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करायचा आहे. बऱ्याच लोकांना मनात प्रश्न पडेल की कॅलेंडरमध्ये फाल्गुन अमावस्या पण दिलेली आहे, तर फाल्गुन अमावस्या ही सकाळी 6:53 संपणार आहे आणि गुढीपाडव्याची चैत्र प्रतिपदा ही तिथी सूर्योदय बघितलेली तिथी असल्यामुळे 19 मार्च 2026 गुरुवार रोजीच आपल्याला गुढीपाडव्याचा सोन्यासारखा हा सण साजरा करायचा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा हा सण आहे. ज्या काही शुभ गोष्टी करायच्या आहे या दिवशी आवर्जून करा. शुभ गोष्टींची खरेदी करायची असेल, वाहन किंवा घर दार जमीन वगैरे या गोष्टींची खरेदी अवश्य करा. खूप शुभ फलदायी ठरतं. सोनं खरेदी करू शकता तुम्ही. लग्नाची बोलणी वगैरे या दिवशी जरूर करा. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता, तर सूर्योदयापासून सकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 10:30 अत्यंत शुभ अमृत मुहूर्त आहे. हा 3.5-4 तासाचा मुहूर्त अमृत मुहूर्त आहे. जरासा वेळ झाला माझ्या महिलांना दादांना तर 11 वाजेच्या आत 19 मार्च 2026 गुरुवार दिवशी सकाळी 11 वाजेच्या आत आपल्या घराशी दाराशी गुढी उभारायची आहे. वेळ झाला तर म्हणते, नाही तर लवकर उठायचं आहे या दिवशी आणि सकाळी 10:30च्या आतच आपल्या घरादाराशी गुढी जरूर उभारा. या वेळेत गुढी उभारायची आहे. गुढी उभारताना पूर्व पश्चिम उत्तर दिशेकडेच अशा पद्धतीनेच गुढी उभारायची आहे. चुकून सुद्धा दक्षिण दिशेकडं गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. महिलांनो दादांनो, आपण घरातले करते पुरुष करती महिला असेल त्यांनी या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे. वर्षाचा पहिला मोठा सण आहे गुढीपाडवा. छोट्या मोठ्या चुका होऊ देऊ नका. या गोष्टींची काळजी घ्या. पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेकडं अशा पद्धतीनेच आपल्याला दिशा बघून घ्यायची आहे. दक्षिण दिशेकडं गुढी येणार नाही अशा पद्धतीने गुढी उभारायची आहे. गुढी उभारताना लाल, पिवळा, निळा, ऑरेंज, सोनेरी, हळदी कलर, मोरपिशी असे शुभ वस्त्र खण गुढीला जरूर नेसवा. आणि स्वतःसुद्धा महिलांनो, तुम्ही ज्या साड्या नेसाल, अगदी घरातली मळकी साडी असेल 4 दिवसात वापरलेली वगैरे अशी साडी ड्रेस वगैरे या गोष्टी टाळायच्या आहे. छान छान रंग असतात, लाल, पिवळा, निळा, ऑरेंज, सोनेरी, हळदी, मोरपिशी. तुमच्याकडं ज्या रंगाच्या साड्या असतील अशा शुभ रंगाच्या लक्ष्मीनारायणांना प्रसन्न करणाऱ्या रंगांच्या साड्या स्वतःसुद्धा नेसा आणि गुढीला सुद्धा छान असा गोल्डन कलर असेल, पिवळा असेल, निळा असेल, छान छान कलरचे खण असेल किंवा साडी तुम्ही गुढीला जरूर नेसवायचा आहे. आता गुढीला लिंबाचा पाला, आंब्याची पानं, साखरेचा फुलांचा हार जरूर चढवायचा आहे. तांब्याचा किंवा चांदीचा कलश गुढीला लावायचा आहे. तांब्यावर सुद्धा हळदीने आपण जो गुढीला तांब्या पालथ्या स्वरूपात मांडतो ना, त्याला सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा. तुम्ही नुसत्या हळदीने काढत असाल, हळद ओली करून त्याने स्वस्तिक काढा किंवा हळद कुंकू ओलक करा आणि स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा द्यायचा आहे. स्टीलचा पेला किंवा काचेचा पेला, तांब्या गुढीवर अजिबात लावू नका. गुढी सजवताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीं क्लीं महालक्ष्मे नमः, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मे नमः. कळालं असेल माझ्या दादांना महिलांना, आपण जेव्हा गुढी लावतो, गुढी सजवतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. कुणाशीच बोलू नका. छान आपल्या गुढीला सजवायचं आहे आणि गुढी उभारताना या मंत्रांचा जप आवर्जून करा. गुढी उभारताना, गुढी उभी करताना ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. कारण याच दिवशी ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले.
सृष्टी निर्माण केली. प्रभू श्री रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून श्रीरामांचं स्वागत केला आणि आनंदाने गुढीपाडवा म्हणून हा दिवस साजरा केलेला आहे. गुढीची छान पंचोपचार पूजा करायची आहे. थोडंसं फुलाने किंवा एखादं तुळशीपत्र असेल त्याने गुढीवर थोडं पाणी शिंपडायचं आहे. महिलांनी दादांनी जोडीने पूजा करायची आहे. एखादा पाट मांडा, त्यावर एक नारळ किंवा गुढीसाठी तुम्ही महिलांनो ओटी भरू शकता. गुढी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप आपण गुढी उभारत असतो. नारळ ठेवा. पहिलं एक पानाचा विडा मांडायचा आहे. प्रथम गणेशाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा अर्पण करून एक सुपारी मांडून गणपतीची पूजा करा. एक नारळ किंवा तुम्ही ओटी ठेवत असाल गुढीजवळ एका पाटावर, तिथं पाटावर ती गुढीसाठी ओटी ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी ती ओटी किंवा संध्याकाळी एखादं देवी मंदिर असेल घराजवळ, ती ओटी देवी आईला अर्पण केली म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेला आपण ती ओटी अर्पण करत आहोत. कारण चैत्र प्रतिपदा आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने गुढीजवळ जरी ओटी ठेवली आणि नंतर ती ओटी एखाद्या देवी मंदिरात अर्पण करून आला ना, तर चैत्र नवरात्रीचं संपूर्ण फळ महिलांनो तुम्हाला मिळणार आहे. म्हणून गुढीजवळ ओटी ठेवा किंवा देवघरात जरी ओटी ठेवली, नंतर एखाद्या मंदिरात देऊन आला किंवा ती ओटी तुम्ही स्वतः वापरली तरीही चालेल. गुढीची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर गुढीला नैवेद्य दाखवायचा. प्रथम देवांना नैवेद्य दाखवा, नंतर गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. घराजवळ गोमाता असेल, गोमातेला सुद्धा गाईला सुद्धा ताजी पुरणाची पोळी तूप लावून किंवा तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत केलेला असेल तर श्रीखंड पुरी खाऊ घाला. गोड खीर असेल, एखाद्या चपातीवर थोडीशी खीर घ्या आणि खीर चपाती गाईला खाऊ घातली तुम्ही तरीही चालेल. नंतर आपण जेवायचं आहे. प्रथम या गोष्टी गुढीपाडव्याला आवर्जून करायच्या आहे. गुढीपाडवा नवीन मराठी वर्षाची सुरुवात, वर्षाचा पहिला दिवस. लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. ती म्हणजे कडुलिंबाची किमान 5 पानं तरी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात. हा उपाय वेगवेगळा करा. आईने तेच पाणी घेतलं, मुलांनी तेच पाणी, असं करू नका. प्रत्येकाला किमान 5-5 पानं तरी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाका. कारण प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाने आंघोळीचा हा उपाय वेगवेगळा करायचा आहे. थोडं गंगाजल असेल, गंगाजल टाकायचं आहे. थोडंसं तिळाचं तेल असेल तुमच्याकडं, 2 थेंब तिळाचं तेल टाकू शकता. नसेल तुमच्याकडं फक्त कडुलिंबाची पानं टाका 5 आणि थोडं गंगाजल टाकायचं आहे. आता गंगाजल पण नाही, थोडंसं 2 थेंब गोमूत्र जरी टाकलं ना तुम्ही तरीही चालेल. या पाण्याने आंघोळ करायची आहे. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा आंघोळीचा उपाय जरूर करायचा आहे. त्यानंतर महिलांनो घरदार स्वच्छ करा. घरात सुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे. थोडं पाणी घ्या, आंघोळीनंतर हा उपाय करा. थोडं पाणी घ्या, त्यात हळद टाका, एक कापराचा तुकडा बारीक करून टाका, गुलाबजल टाका, गंगाजल टाका, गोमूत्र टाका. सगळं पाणी मिक्स करा. एखादं तुळशीपत्र किंवा फुलाच्या साहाय्याने संपूर्ण घरात, उंबरठ्यावर, अंगणात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं आहे. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. त्याबरोबर आपण उंबरठ्यावर सुद्धा उद्या हळदीचं लेपन उंबरठ्यावर झालंच पाहिजे. आणि उंबरठ्यावर लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं आपण लावलेलीच असतात. उंबरठ्याची हळद कुंकू माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायची आहे. हळद कुंकू फूल वाहून दोन्ही साईडला एक एक का होईना झेंडूची फुलं आवर्जून ठेवायचं आहे. बघा, आपला उंबरठा म्हणजे आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते आणि आपला उंबरठा चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी असा सजवून ठेवला, पवित्र करून ठेवला तर माता लक्ष्मी धावत आपल्या घरात येते आणि कायमची स्थिर स्वरूपात वास करते. म्हणून छान उंबरठ्याची पूजा करा. छोटी का होईना उंबरठ्याशी दाराशी अंगणात रांगोळी काढायची आहे. आणि आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे. 5 आंब्याची पानं घ्या, 11 घ्या, 21 घ्या, विषम संख्यांमध्ये आंब्याची पानं घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. हळदी कुंकू ओलं करायचं आहे किंवा नुसती हळद जरी ओली केली ना चालेल. त्या 5ही किंवा 11 किंवा 21 पानांवर ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि घरातल्या कर्त्या महिलेने हा उपाय करायचा आहे. आता 4 दिवस वगैरे असतील पिरियडचे, तर माझ्या दादांनी ही सेवा केली तरीही चालेल. आपल्या घराच्या मुख्य दाराशी तोरण लावत असाल तुम्ही, तर हा उपाय आंब्याच्या पानांचा जरूर करायचा आहे. प्रत्येक पानाला लक्ष्मी नारायणांचं मंत्र जपून हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि ते आंब्याचं तोरण किंवा आंब्याची डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून लावा. तुम्ही आणखीन तोरण आणलेलं असेल वेगवेगळी, तर ती जरी लावली चालेल, पण आंब्याचं तोरण किंवा आंब्याची डहाळी त्याबरोबर थोडासा कडुलिंबाचा पालासुद्धा आंब्याच्या डहाळीबरोबर तो आपल्या मुख्य दरवाजाशी जरूर लावायचा आहे. वरती लावायचा आहे, म्हणजे कुणाचा हात लागणार नाही आणि लगेच तो पडून जाणार नाही. 1 दिवसासाठी तरी ही तिथी जोवर आहे, दुसऱ्या दिवसापर्यंत तरी आपल्या मुख्य दरवाजावर कडुलिंबाची पानं आणि 5 किंवा 11 किंवा 21 आंब्याची पानं जरूर लावायचे आहे. खूप सोन्यासारखे अनुभव येतात, घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतात. जी नकारात्मकता असते तिथेच नष्ट होते. कधीच तुमच्या घरादाराला प्रगतीला कुणाचीच नजरबाधा होणार नाही. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि आंब्याची डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. उद्या सकाळीच उंबरठा पूजन वगैरे झालं की आपल्या मुख्य दरवाजाशी गुढी उभारण्याच्या आधी मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी महिलांनो एक दिवा जरूर लावा. मातीची पंती लावा किंवा तुम्ही नित्य नियमाने जो दिवा लावता संध्याकाळी तो सकाळी सुद्धा लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही. त्या दिव्यात 1 कापराचा तुकडा टाकून द्या आणि 2 लवंग टाका. उंबरठ्याला हात लावून सकाळी सुद्धा प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला, प्रार्थना करा. माझ्या घरात अखंड वास कर, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर. हे माता अष्टरूपी महालक्ष्मी माता, तुझा अखंड आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे महिलांनो. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा उंबरठ्याला हात लावून बोलायची आहे आणि सकाळी सुद्धा उंबरठ्याबाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी 1 दिवा जरूर लावायचा आहे. संध्याकाळी सुद्धा तो दिवा पुन्हा लावायचा आहे. उद्या दोन्ही वेळेला आपल्या मुख्य दाराशी दिवा जरूर लावा. तुळशी मातेला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपून तुपाचे दिवे उद्या तुळशीजवळ दोन्ही वेळेला जरूर लावायचे आहे. गुढीपाडव्याचा सण आहे, एखादी तुळस तुम्हाला दाराशी लावायची असेल, सोन्यासारखा दिवस आहे, तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. आपलं मुख्य देवघर तर तुम्ही आजच स्वच्छ केलेलं असेल. देवघरातील दिवा स्वच्छ घसून पुसून घ्यायचा आहे. 2 दिवे लावा उद्या, तर 1 तुपाचा पण लावा देवघरात आणि 1 तेलाचा सुद्धा अखंड दिवा लावून ठेवायचा आहे. काही महिला तर चैत्र नवरात्री म्हणजे घट वगैरे बसवता, अखंड दिवा आपण प्रज्वलित करतो. तर जो अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल ना, त्या दिव्यात सुद्धा 1 कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका, 4 दाणे अख्ख्या तांदळाचे सुद्धा टाका. तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेबरोबर माता लक्ष्मी सुद्धा कायम अखंड वास करेल, भरभरून आशीर्वाद देईल. धन धान्य ऐश्वर्य सुख संपत्ती आरोग्य कधीच कशाला कमी राहणार नाही. आपली कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न राहील. म्हणून असा 1 अखंड दिवा आपल्या देवघरात सुद्धा लावायचा आहे. उद्या देवांना आंघोळ घालताना म्हणजे देवांची पूजा करताना थोडीशी केशर असेल तुमच्याकडं, आवर्जून दुधात केशर टाका. गणपती बाप्पा शंकरांची पिंडी असेल त्यावर सुद्धा दूध आणि केशरचा अभिषेक केला, अतिशय उत्तम. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवी आईची, विठू माऊलीची, सर्व देवी देवतांना दुधाने अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने, दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी देवघरात पिवळा किंवा लाल वस्त्र अंथरा. लहान लहानशी अख्ख्या तांदळाची रास करा. त्यावर देवी देवतांना विराजमान स्थापन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे, ते धान्य आपल्या मुख्य डब्यात जरूर टाका किंवा तुम्ही त्या तांदळांची खीर जरी केली. बघा, स्वामींचा प्रकट दिन सुद्धा आलेला आहे आणि शुक्रवार आहे. ते तांदूळ गुढी पाडव्याला आपल्या देवघरात देवांची स्थापना करताना
छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करा आणि त्यावर देवांची स्थापना करा. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही मुख्य डब्यात टाका किंवा त्याची खीर करून देवांना नैवेद्य जरूर दाखवा. कधीच कशाला कमी राहणार नाही. महिलांनो, तुमचे डबे कधी खाली होणार नाही. वर्षभर सुख संपत्ती, वर्षभर काय अखंड तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल. खूप सुंदर उपाय आहे. देवघरात देवांची छान अशी पंचोपचार पूजा करा. देवघरात सुद्धा थोडीशी आंब्याची पानं ठेवा, एखाद्या कोपऱ्याला ठेवा. थोडेसे आपले कडुलिंबाची पानं सुद्धा आपण जसे गुढीला तर लावणारच आहोत, मुख्य दाराला लावणार, आपल्या देवघरावरती सुद्धा थोडीशी कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं लावा. तुमच्या खिडक्या असतील तिथं सुद्धा थोडी थोडी कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं लावा. तुमची मुलं जिथं अभ्यास करतात तिथं सुद्धा मुलांच्या उशाशी जरी थोडीशी कडुलिंबाची पानं ठेवून दिली किंवा मुलांचं लक्ष केंद्रित होईल अशा ठिकाणी समोर भिंतीवर जरी थोडीशी लावून दिली चालेल. उद्या आपल्या मुख्य दरवाजावर एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. छान असं शुभ लाभ काढा, छान स्वस्तिक काढा. एक देवघरावर स्वस्तिक काढा. मुख्य आपला जो किचन ओटा असतो त्या भिंतीवर एक स्वस्तिक काढा. महिलांनो, तुम्ही जिथं पैसे ठेवता, तुमची तिजोरी कपाट असेल तिथं सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. मुलं जिथं अभ्यास करता, मुलांची दृष्टी पडेल त्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. या गोष्टी आपल्याला लवकर उठून जरूर करायच्या आहे. उद्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सकाळी किंवा संध्याकाळी कुंकुमार्चन जरूर करा. तुमची कुलस्वामिनी असेल, तुम्ही घट बसवलेले असतील किंवा नसतील, 9 दिवस आपल्याला 19 मार्च ते 27 मार्च असं 9 दिवस रोज देवी आईच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर, फोटोवर किमान 11 वेळा तरी ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः, तुम्ही ज्या मंत्रांचा जप करता मंत्र जपत देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा. नंतर ते कुंकू नीट सांभाळून ठेवा. वर्षभर आंघोळीनंतर कपाळी लावायचं आहे. सुख सौभाग्यात वाढ होईल, तुमच्या प्रगतीत वाढ होईल, मुलांना सोन्यासारखे दिवस येतील. माता लक्ष्मीची ही सेवा आवर्जून करा. उद्यापासून 27 तारखेपर्यंत रोज ही सेवा करा. महिलांनो, उद्या विष्णू सहस्त्र नामावली आपल्या घरात यूट्यूबवर जरी ऐकलात सकाळी संध्याकाळी चालेल. उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला 16 वेळा करायचा आहे. आता गुढीपाडव्याला एक उपाय सांगत आहे. गुढीपाडव्याला एक पोटली बनवायची आहे. त्या पोटलीसाठी तुम्हाला 7 कवड्या, मुठभर तांदूळ, कमळगट्ट्याचे 7 मणी लागणार आहे. 1 रुपयाचं नाणं किंवा चांदीचा सिक्का असेल तुमच्याकडं नाणं चालेल. 2 हळकुंड, 1 सुपारी घ्यायची आहे. कळालं असेल? 7 कवड्या, मुठभर तांदूळ, कमळगट्ट्याचे 7 मणी, 1 रुपयाचं नाणं किंवा 1 चांदीचं नाणं, 2 हळकुंड आणि 1 सुपारी, या सर्व वस्तू लाल पोटलीत किंवा लाल कपड्यात नीट ठेवा. देवघरात माता लक्ष्मी समोर ठेवा. हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा आणि 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे तुम्हाला. या वस्तू लाल कपड्यात नीट बांधून घ्या. धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतून वरती बांधून द्यायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. जरूर करा. वर्षभर पैशांची आवक वाढेल. या उपायामुळे कधीही घरात पैशांची कमतरता भासणार नाही. बघा, खूप सुंदर उपाय आहे. अशी पोटली बनवून लाल कपड्यात जरी या वस्तू बांधल्या आणि माता लक्ष्मीची सेवा करून या वस्तू आपल्या मुख्य दरवाज्यात जरूर बांधून द्या. उद्या गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीला प्रारंभ. महिलांनो, देवघरात एक मंगल कलशाची स्थापना जरूर करा. खूप शुभ फलदायी ठरणार आहे. छान असा मंगल कलश घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. नारळ घेताना नवीन नारळ घ्यायचा आहे. आधीचा कोंब वगैरे आलेला असेल, तडा वगैरे गेलेला असेल किंवा चांगला असेल तो तुम्ही वाहत्या पाण्यात जरी विसर्जित केला तरीही चालेल. नवीन वर्षाची सुरुवात ही देवघरात मंगल कलश भरून जरूर करा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तुमची कुलदेवी तुमच्यावर वर्षभर कायम प्रसन्न राहील. तर उद्या चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. छान असा कलश घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं. त्यात 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, थोड्याशा दुर्वा असतील दुर्वा टाका. हळद कुंकू फुलं अक्षता वाहून कलशाची पूजा करायची आहे.
कलशाच्या अष्ट दिशांनी माता लक्ष्मीची अष्टरूपी नावं बोलून हळदी कुंकवाने तिलक करायचं आहे, किंवा तुम्ही स्वस्तिक काढत असाल कलशावर तुम्ही स्वस्तिक काढा. 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं किंवा 5 पानांची आंब्याची डहाळी जरी ठेवली, त्यावर एक चांगला पाणीदार आणि वरती शेंडी आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवा. खाली मुठभर तांदळाची रास करा. त्यावर माता लक्ष्मीचं स्मरण करा, प्रार्थना करा. तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपा आणि कलशाची स्थापना देवांच्या उजव्या बाजूला जरूर उद्या देवघरात करा. गुढी उभारण्याच्या आधी आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करा. खूप शुभ फलदायी परिणाम तुम्हाला वर्षभर दिसून येतील. त्याचबरोबर उद्या जर तुम्ही गुरुवार आहे, आपण सर्वच जण स्वामींच्या दर्शनाला तर जातोच. सकाळी गुढी उभारणार, देवांची छान असं नैवेद्य पाणी करून पूजा करणार आहोत. संध्याकाळी जर तुम्ही देवांच्या दर्शनाला, आपल्या स्वामींच्या दर्शनाला गेला, नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारसुद्धा आहे, सर्वांनी स्वामींच्या चरणी थोडीशी खडी साखर आणि 1 नारळ जरूर अर्पण करायचं आहे. जरी दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे, तरी पण उद्या नवीन वर्षाची सुरुवात स्वामी दर्शनाने जरूर करा आणि स्वामींना जरूर 1 नारळ आणि थोडीशी खडी साखर अर्पण करायचं आहे. नमस्कार करा, मनातली इच्छा बोला आणि मग घरी यायचं आहे. नारळ जरूर अर्पण करायचं आहे. मंगल कलश भरताना सकाळी लवकर भरा महिलांनो. 10:30-11 वाजेच्या आत तरी आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करा. खूप दुपार होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.